अनेक दिवसापासून शबरी वाट बघत आहे। मातंग ऋषीनं सांगितलं, शबरी राम येणार तुझ्याकडे, राम फुलं घ्यायची आणि रस्त्यानं टाकायची, कधी राम येईल? ज्या रस्त्यानं भगवान येणार त्या रस्त्यानं फुलं टाकत असायची। महाराज वाट कधी कशी बघावं हे शबरी कडून शिकावं। 8व्या वर्षी माळ टाकली, देव येणार, आजही वाट बघत आहे। काय जीवन आहे शबरीचे। भिल्ल समाजाची स्त्री आहे, लग्नासाठी बाप बकरे कापणार म्हणून लग्नाचा मांडव सोडून ऋषीच्या आश्रमामध्ये आली आणि साधू संतांची सेवा करत तिथंच थांबली। माता ऋषीने सांगितलं, शबरी एक ना एक दिन तेरे कुटी में राम आएंगे, वाट हो राम आएंगे आएंगे राम आएंगे, हो राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे
प्रभूची वाट बघत आहे। राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे जन्मों के पाप कट जाएंगे, राम आएंगे। वाट बघत आहे आणि त्या दिशेनं माझे राम निघाले। शबरी फुलं टाकत रस्त्यानं आहे। शबरीच्या सन्मुख भगवान राम होता। शबरीच्या डोळ्यात अश्रू आहे। थांबा, या रस्त्यानं माझे राम येणार आहे, फुलं तुडवू नका, तुडवू नका। रामजी म्हणाले, माई मीच राम आहे। राम आलात? राम किती वाट बघायला लावली देवा, या देवा या। आज माझं घर धन्य झालं, आज माझे सरकार माझ्या घरी आले। या या सजा दो घरी गुलशनीचा, सजा दो घरी गुलशनीचा, मेरे सरकार सजा दो घरी गुलशनीचा, मेरे परिवार
आश्रमात आणतात. बसायला आसन नव्हतं माय. परमात्मा बसले खाली आणि महाराज शबरी भगवान परमात्म्याचे पाय धुण्याचा विचार करतात. पाय धुण्यासाठी पात्र नव्हतं शबरीकडे. खाली बसली शबरी, दोन्ही हात पुढे केले. देवानी जाणलं पात्र नाही पाय धुवासाठी, पण पात्रता आहे याच्यामध्ये देवाचे पाय धुण्याची. पात्र नाही, आमच्याकडे मोठे मोठे पात्र आहे पण पात्रता नाही. शबरी जवळ पात्र नाहीये पाय धुवाला, पण पात्रता आहे. हात ठेवले. देवानी जाणलं हिला पाय धुवायचे आहे. देवानी आपले पाय शबरीच्या हातावर ठेवले. शबरीने मस्तक प्रभूच्या चरणावर ठेवलं. डोळ्यातून निघणाऱ्या अश्रुधाराने देवाचे पाय चरण प्रक्षालन केलं. शबरी म्हणाली, देवा फार वेळ लावला रे, भूक लागली असं नाही. रान मेवा ते बोर काही फळ होते, ते फळ घ्याव हातामध्ये. आंबट आहे की गोड आहे तोंडात टाकाव. आंबट असल फेकून द्याव आणि गोड आहे ते देवाला खायला द्याव. देवा हे गोड आहे. रामजी लखनजीला देतात. लखन खा. लक्ष्मण म्हणाले, दादा किती दिवसाचं तोंड धुतलं नाही त्या मुलीनं. लक्ष्मणजी महाराज नाही खा. तोंडात गेलेलं बाहेर काढलं लखन दादा. लखन आश्चर्य करणे लगे, या म्हातारीच्या तोंडातलं उष्ट खाते दादा. काही कळत नाही माया भावाने. आवडीत याची मोठी देवा, आवडीत याची मोठी देवा. देवा मला काही उपदेश करा. अधमत अधम जात में नारी, मी अधम आहे, पापी आहे, उपदेश करा देवा काही. शबरीला देवानं 90 भगती सांगितली. शबरी प्रथम भगती कर संतन संगा, दुसरी रती मम कथा प्रसंग, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भगती अमान, चवती भगती मम गुणगान करई कपट तजिगान, पंचम भजन जो भेद प्रकाशा, मंत्र जाप मम दृढ विश्वासा, षटदम शील बिरति बहुरंगा, निरत निरंतर सज्जन संगा, सप्तम सब जग मोहिमय देखो, मोते संत अधिक कर लेखो, अष्टम एता लाभ संतोषा, सपने नहीं देखो परदोषा. शबरी नवम सरल सब छल हिना, मम भरोसे हर्षन दीना. हे शबरी ही 90 भक्ती आहे आणि 9 पैकी एक भक्ती ज्याच्यामध्ये असेल तो मला आवडतं. 9 में से एक जिनमे होई, नारी नर सचराचर कोई. हे शबरी मला फार आवडतं ते. आणि शबरी 9 पैकी 9 भक्ती तुझ्यामध्ये आहे. शबरी मैया की जय. भगवान म्हणाले, शबरी जातो आता मी.
शबरी म्हणाली, कुठं चालले देवा? तुमचीच तो वाटपात बघत होती, आता काय राहिलं माझं? आधी मला जाऊ द्या, मग तुम्ही जा. योगाग्नीने शबरीनं आपलं शरीर दहन केलं. शबरी मैया की. एकदा शबरीसाठी टाळ्या वाजवा बरी. हा क्या होता? सगळ्यांनी प्रेमाने एकदा भजन करा. उर्वरित रामकथा आणि कृष्ण जन्म उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपण श्रवण करू. सर्वांनी या. उद्या 5वा दिवस आहे आणि कृष्ण जन्म होईल उद्या सकाळच्या सत्रामध्ये. सर्वांनी या. सर्वांनी आपापल्या जागेवर उभे व्हा.